आपण स्त्री पुरुष समानतेचा विषय घेऊ किंवा महिलांवर जे अत्याचार होतात ते घरातले असतील, डोमेस्टिक व्हायलन्स असेल, हुंडा पद्धती असेल किंवा छेडखान असेल, छेडखानी असेल शाळा कॉलेजमध्ये जाताना, हे होतात आहे कारण ती महिला आहे. सो हे जे लोक हे प्रकारचे गुन्हे करतात त्यांच्या डोक्यात असतं की इट इज ओके टू डू दॅट. आणि ही मानसिकतेला आपण शाळामध्ये कॉलेजमध्ये जर आपण हात घातला, अड्रेस केलं, हे चुकीचं आहे कायद्याने पण, हे जर त्यांना समजवलं तर येणारी पुढची पिढी अशा प्रकारचे गुन्हेगारी मागे टाकेल अशी आपल्याला आशा आहे. याकरता आपण संभाजीनगरमध्ये अभिन्न नावाचा एक प्रोजेक्ट राबवला होता. मी आता त्या प्रोजेक्टकडेच येणार की तुम्ही तरुणांसाठी तो प्रोजेक्ट राबवला होता. काय होता तो सगळा प्रकल्प आणि याच्यामधून काय निष्पन्न झालं? त्याचं नावच आहे बघा, अभिन्न. म्हणजे आपलं स्त्री म्हणून आपलं शरीर वेगळं आहे, पुरुषांचं वेगळं आहे, पण आपल्याला संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिलेत आणि महत्वाचं म्हणजे समान संधी ही मिळाली पाहिजे असे कुठेतरी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. ती संधी असते पण ती सगळ्यांना घेता येत नाही किंवा सगळ्या मुलींना, विशेषतः आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या मुलींना तिथपर्यंत पोहोचायची कधी वाट माहिती नसते किंवा कधी कसं तिथपर्यंत पोहोचायचं याचं मार्गदर्शन मिळत नाही. तसंच बऱ्याचशा मुली या शाळा कॉलेजात जाताना छेडखानीमुळे देखील शाळा सोडून देतात किंवा डिप्रेशन येतं, घरचे लोक त्यांना घराबाहेर पडण्यापासून परावृत्त करतात किंवा इतर काही रिग्रेसिव्ह काही चालीरीती असतील ज्या महिलांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी मध्ये येतात. हे ज्या ह्या वाईट गोष्टी आहेत, ह्या वाईट आहेत हे कुठेतरी सांगणं, समजवणं महत्वाचं आहे, कारण त्या कायद्याने सुद्धा चुकीच्या आहेत.